राज्यात उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली, पक्ष संघटना मोठी केली, पण शिवसेना फोडण्याकरता दबाव तंत्राचा वापर होतोय असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। माफ करा, असा आरोप संजय देशमुख करतायत। पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचंही ते म्हणालेले आहेत। यावर आता भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। आपण सर्वजण पाहता की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे। आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। आम्ही कधी असा उन्मत्त काम करणार नाही, आम्ही कधी फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही। आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे, तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे नेतो आहे। आमच्या कामावर, मोदीजींच्या कामावर, देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे, त्यामुळं लोक येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।